वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। रामकृष्ण हरी। आपण श्रीमद भगवद्गीतार्थ भाग 6 पर्यंत अवलोकन केले असतील। 6व्या भागामध्ये आपण विशेष करून प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीचं साधन कोणतं या संदर्भात आपण चिंतन केलं होतं। त्यामध्ये आपण बघितलं की कलियुगामध्ये नामसंकीर्तन करून भगवत प्राप्ती करता येते, म्हणून सर्व संतांनी कलियुगातल्या व्यक्तीला भगवत प्राप्तीचं साधन म्हणून नामावर जास्त जोर दिलेला आहे। आपण मागच्या वेळेला बघितलं की माऊलींनी हरिपाठामध्ये, संत तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये, प्रत्येक संतांनी त्यांच्या अभंगातून नामाचं विशेष महत्त्व सांगितलं। आणि माऊलींनी तर स्पष्टपणे सांगितलं की योग याग विधी येणेनो हे सिद्धी। एक तत्व नाम दृढ धरी मना हरिशी करुणा येईल तुझी, नामा परते तत्व नाही रे अन्यथा। इतकं स्पष्ट सांगितलेलं असताना सुद्धा आपण जर याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी करू तर तो आपला प्रमाद होतो, आणि प्रमादामुळे आपलंच नुकसान होतं, आपणच भगवंतापासून दूर जातो। म्हणून आपल्याला विशेष करून लक्ष केंद्रित करायचं की जेवढं होईल तेवढं मला जितका वेळ देता येईल तितका नामस्मरणासाठी दिला पाहिजे। पूजनीय पांडुरंग शास्त्रीजी आठवले दादाजी यांनी एक सूत्र सांगितलं, अत्यंत गोड असं सूत्र आहे। ते सूत्र असे, पूर्ण भक्ती म्हणजे काय तर भाव भक्ती अधिक कृती भक्ती बरोबर पूर्ण भक्ती, असं सांगितलं त्यांनी। भावभक्तीचा अर्थ आहे चित्त एकाग्रता, आणि कृती भक्तीचा अर्थ आहे संतांनी ऋषींनी भगवंतांनी जी सांगितलं ते आपण प्रत्यक्ष करणे। आजच्या स्थितीमध्ये आपल्याला सगळीकडे असं दिसेल की करण्यावर जोर कमी, सांगण्यावरच जोर जास्त आहे। प्रत्येक जण खूप अभ्यास करतो आणि दुसऱ्याला सांगतो, त्याच्या जीवनात काहीच नसतं, आणि दाखवण्याचा प्रयत्न करतो की आहे माझ्या जीवनात। म्हणून हे असं आपल्या जीवनात होऊ नये म्हणून या लहान लहान व्हिडिओद्वारा आम्ही एक प्रयत्न करीत आहोत की आपल्यापर्यंत धर्मक्षेत्रातला अत्यंत महत्त्वपूर्ण मेसेज सहजरित्या पोहोचला पाहिजे। वेळ काढायला कोणी तयार नाही, परंतु एक 5-10 मिनिट सहज कुठेतरी बसता बसता, अगदी रात्रीला झोपता झोपता कधी आपण 10 मिनिटं दिले तरी हा व्हिडिओ ऐकून होईल। या 7व्या भागामध्ये आपण आता मागील युगामध्ये जे अवतार झाले त्या अवताराच्या संदर्भात थोडीशी माहिती बघणार आहे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपण त्या अवतारांचा आपल्या जीवनाशी कलियुगामध्ये जो मेळ लावण्याचा प्रयत्न करतो किंवा जी तुलना करतो ना, तर ती कितपत योग्य आहे, किंवा तशी तुलना आपण करायला पाहिजे का। तशी तुलना करतात आणि बरेच काही आजकालचे जे लोक आहेत ते पुराणाला
खोटं समजायला लागतात, हा वाईट परिणाम आहे. हे होऊ नये म्हणून हा एक प्रपंच. हे सत्ययुग, 4 युग आहेत. सत्ययुगामध्ये 4 अवतार झाले आणि हे अमानवीय अवतार आहेत. अमानवी म्हणजे मानवाचं स्वरूप धारण करून भगवंत आलेला नाही. त्यांनी इतर प्राण्यांचं स्वरूप धारण केलेलं आहे. त्यात पहिला अवतार त्यांनी मत्स्याचा घेतलेला आहे. दुसरा अवतार कुर्म म्हणजे कासव. तिसरा अवतार वराह, आपण ज्याला डुक्कर हा शब्द वापरतो. आणि चौथा अवतार नृसिंह. याचा अर्थ तो नर आहे किंवा सिंह हे स्पष्ट होत नाही. दिसायला सिंह दिसतो परंतु शरीर माणसासारखं आहे म्हणून नृसिंह. हे अमानवी अवतार आहेत. त्रेतायुगामध्ये 3 अवतार झाले. म्हणजे आता सत्ययुगातले 4 आणि त्रेतायुगातले 3. त्रेतायुगामध्ये भगवान वामनाचा अवतार झाला. आपल्याला माहिती आहे बळीराजाची कथा. नंतर त्याच दरम्यान परशुरामाचा अवतार झाला, जे रेणुका आणि जमदग्नीचे पुत्र होते, ज्यांनी क्षत्रियांचा जो अहंकार होता तो अनेक वेळा तोडला. त्यानंतर त्रेतायुगातच अत्यंत महत्त्वपूर्ण अवतार झाला की ज्या अवताराला आम्ही अत्यंत मानतो, भारताचं ते हृदय, आणि तो अवतार आहे प्रभू रामचंद्र, की जो मनुष्य जीवनाचा आदर्श आहे. बघा आता त्रेतायुगामध्ये हा अवतार झालेला आहे. त्याच्यानंतर द्वापर युग आहे. द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला आणि त्यांच्या सोबतीला बलराम होते. शेषाचा अवतार म्हणजे हा द्वापर युगातला अवतार आहे. त्याच्यानंतर कलियुगामध्ये बुद्ध अवतार झाला आणि कल्की अवतार होईल अशा प्रकारचा संकेत पुराणामध्ये दिलेला आहे. हे सांगण्यामागे एवढाच हेतू आहे की आपण या सगळ्या कथा ऐकत असताना आपल्यासारखं किंवा आपलं जीवन असेल असं तसं त्यांचं जीवन असेल असा एक मेळ लावण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते अत्यंत चुकीचं आहे. आपल्याला थोडा मागोवा घेतल्यानंतर कळतं की कलियुगातला मनुष्य आणि द्वापर युगातला, त्रेतायुगातला आणि सत्ययुगातला मनुष्य याच्यामध्ये खूप फरक आहे आणि त्याची साधनं सुद्धा वेगळी आहे. या युगामध्ये 4 युगामध्ये मी असं एक त्रोटक स्वरूपात एक ढाचा तयार केला. तो मी सहज आपल्याला सांगतो, जो आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग या 4 युगांचा सौर वर्षाच्या मापामध्ये म्हणजे सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते आणि पृथ्वीचं एक चक्कर झालं म्हणजे त्याला आपण 1 वर्ष म्हणतो. या गणनेच्या स्वरूपामध्ये ही जी युगाची वर्षे ती शास्त्रकारांनी काढलेली आहेत. मी फक्त ती सांगतो. सत्ययुगाचा कालावधी 17,28,000 वर्षे. नंतर त्रेतायुगाचा कालावधी आहे 12,96,000 सौर वर्ष. नंतर द्वापर युगाचा कालावधी आहे 8,64,000 सौर वर्ष. त्यानंतर कलियुगाचा कालावधी आहे 4,32,000 सौर वर्ष. दुसरी गोष्ट आहे मनुष्याचं आयुष्य किती होतं. मी मागेही याची कल्पना दिली, परंतु एक एकत्रित संकलन करून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. मनुष्याचं आयुष्य सत्ययुगामध्ये मनुष्याचं आयुष्य होतं 1,00,000 वर्ष. त्रेतायुगामध्ये मनुष्याचं आयुष्य होतं 10,000 वर्ष. त्याच्यानंतर द्वापर युगामध्ये मनुष्याचं आयुष्य होतं
1000 वर्ष आणि कलियुगामध्ये मनुष्याचं आयुष्य आहे 100 वर्ष. ही जी आयुष्याची मर्यादा आहे ही सरासरी आहे. प्रत्येक व्यक्तीच्या कर्माप्रमाणे भगवंत त्याला जेवढं आयुष्य प्रदान करेल तेवढं आयुष्य तो जगतो. पण ही सरासरी वर्ष आहेत. म्हणजे आपल्याला अशी शंका येऊ शकते की कलियुगामध्ये काही लोक 105 वर्षे 10 वर्षे 15 वर्षे जगलेत. तर ते बरोबरच आहे. हे सरासरी आयुष्यमान आहे. नंतर तिसरी गोष्ट आहे मनुष्याची उंची. सत्ययुगामध्ये मनुष्याची उंची होती 32 फूट. म्हणजे त्याच्या हाताने मोजलं तर ती 21 हात भरायची. नंतर त्रेतायुगामध्ये त्याची उंची झाली 21 फूट. म्हणजे त्याच्या हाताने मोजलं तर ते होतं 14 हात. नंतर 11 फूट उंची द्वापर युगामध्ये झाली. त्याच्या हाताने मोजलं तर ते 7 हात भरतं. नंतर कलियुगामध्ये माणसाची उंची आहे 5.5 फूट आणि हाताने मोजलं तर 3.5 हात भरतं. मी मुद्दा स्पष्ट केला की या ठिकाणी 5.5 फूट म्हटलं म्हणजे काही जणांची 5.25 फूट असते, काही जणांची 6 फूट असते. तर ही सरासरी उंची 5.5 फूट आहे. नंतर चौथा भाग आहे अवतार. नेमकंच मी आता सांगितलं त्याप्रमाणे सत्ययुग म्हणजे कृतयुग. या युगामध्ये मत्स्य, कुर्म, वराह आणि नृसिंह हे 4 अवतार झाले. त्रेतायुगामध्ये वामन, परशुराम आणि भगवान प्रभू रामचंद्र हे 3 अवतार झाले. म्हणजे 4 आणि 3 7 झाले. नंतर द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्ण झाले म्हणजे 8 अवतार झाले. कलियुगामध्ये बुद्ध अवतार झाला आणि 1 अवतार कल्की अवतार. हा केव्हा होईल याचं निश्चित काही मला तरी सांगता येत नाही, पण तो कलियुगातला अवतार आहे. असे 10 अवतार आपण मानतो, दशावतार. नंतर 5वी गोष्ट आहे भगवत प्राप्तीचं साधन कोणतं. तर भगवत प्राप्तीचं साधन सत्ययुगामध्ये ध्यान आणि जप करून भगवंताला मिळवता येत होतं. त्रेतायुगामध्ये यज्ञ आणि अनुष्ठान करून भगवंताला मिळवता येत होतं. द्वापर युगामध्ये पूजा अर्चना करून भगवंताला मिळवता येत होतं. आणि आता आपण ज्या युगात जन्म घेतलेला आहे, आपण ज्या युगात वावरतो ते युग आहे कलियुग. या युगात नामसंकीर्तन करून भगवंताला प्राप्त करता येतं. अशा प्रकारची ही आपल्याला अत्यंत प्रेरणा देणारी अशी माहिती संकलित करण्याचा प्रयत्न मी केला. यामध्ये एक सूत्र सांगतो. सूत्र असं आहे की मनुष्याचे 1 सौरवर्ष, मनुष्याचं 1 सौरवर्ष म्हणजे 365 दिवस बरोबर देवतांचा 1 दिवस असतो. आणि याला हा दिवस म्हणजे अहोरात्र म्हणजे अंधार आणि उजेड मिळून. आणि असे देवांचे 360 दिवस म्हणजे 1 दिव्य वर्ष अशी कालगणना पुराणात दिलेली आहे. याचा अर्थ श्रीमद भगवद्गीता ही द्वापर युगातील शेवटच्या भागातली आहे. जेव्हा महायुद्ध संपलं, महाभारताचं युद्ध संपलं, तेव्हा भगवान श्रीकृष्ण हे निजधामाला गेले आणि पांडव त्यांचा नातू परीक्षित राजा यांच्या हाती राज्य सोपवून ते सुद्धा संन्यास घेऊन हिमालयाकडे प्रस्थान केलं त्यांनी. तर ही द्वापर युगातील शेवटच्या भागात झालेली घटना आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली ही श्रीमद भगवद्गीता त्रिकला बाधित आहे. 3ही काळामध्ये माणसाला ती प्रेरणा देणारी आहे. यानंतर श्रीमद भगवद्गीता सांगून 5,500-6 हजार वर्ष होत आहेत आणि एवढ्या मोठ्या कालावधीनंतर ते ज्ञान नित्य नूतनच वाटते. याचाच अर्थ ह्या तत्वज्ञानाला कुठल्याही काळाची बाधा नाही, हे आपण लक्षात घ्यायचं. यानंतर आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाकडे वळू. पहिल्या अध्यायामध्ये नेमका भगवंतांनी
अर्जुनाचा विषाद आणि भगवंतांनी काय सांगितलं ते आपण पाहू. मात्र त्यासाठी आपल्याला 8व्या भागाची प्रतीक्षा करावी लागेल. आपण ही सगळी लहान लहान भाग ऐकत असाल, ऐका आणि निश्चितपणे कमेंट्स करा, म्हणजे मला कळेल की तुम्ही बघता. कोणाला काही अडचण आली तर ती अडचणसुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा, म्हणजे माझ्यापर्यंत ती माहिती येते. आपल्यापर्यंत ही माहिती सहजरित्या जावी हा निर्मळ हेतू घेऊनच हे लहान लहान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपण श्रद्धापूर्वक हे सगळं ऐका अशी विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.